आज जवळपास एक वर्षानंतर दिल्लीमध्ये आलेलो आहे। हेतू सर्वांना कल्पना आहे, तो जाहीर करूनच आलो होतो। आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांना भेटण्यासाठीच आम्ही तिघही इथे आलो। सोबत आपल्या राज्याचे मुख्य सचिव देखील आहेत आणि भेट ही अधिकृत होती। येण्याचं कारण आपल्याला सर्वांना माहिती होतं। राज्याचे जे काही प्रमुख विषय आहेत त्या विषयाची सूचीसुद्धा माझ्या हातात आहे की कोणत्या विषयावरती कोणत्या विषयासाठी आम्ही त्यांना भेटलो। त्यांच्याबरोबर व्यवस्थित चर्चा झालेली आहे आणि सर्व विषय त्यांनी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले। त्याबद्दल विस्तृत पत्रसुद्धा आम्ही दिलेली आहेत प्रत्येक विषयाची आणि त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत की राज्याचे जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत त्यांनी स्वतः आम्हाला सांगितले की मी माहिती घेतो, नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो। आम्हाला जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत ते सकारात्मक पद्धतीने ते सोडवतील अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे। आता हे विषय कोणते कोणते त्याची मी केवळ एक सूची वाचतो। अधिक माहिती पाहिजे तर त्या विषयाची माझ्यासोबत माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अशोकरावसुद्धा आहेत, मुख्य सचिव देखील आहेत। तर ही या विषयाची सूची मी आपल्याला सांगतो। एक तर सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षणाचा आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती असेल तर अशोकराव सांगतीलच। तसाच दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण, त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे। त्याहीबद्दल आम्ही सांगितलं कारण हा विषय संपूर्ण देशाचा होऊ शकतो। देशामध्ये हा विषय वाढू शकतो आणि हा देशपातळीवरचा विषय आहे। नंतरचा एक आहे तो मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षण, हा एक विषय आहे। नंतर चौथा विषय जो आहे तो म्हणजे मेट्रो कार शेडसाठी कांजूर मार्ग येथील जागेची उपलब्धता, त्याच्याबद्दल एक चर्चा झालेली आहे। साहजिकच आहे जो विषय नेहमी चर्चेला जातो तो म्हणजे जीएसटीचं येणं, हे वेळेवर येणं, याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आणखीन एक जो महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे, ते म्हणजे पीक कर्ज जसं असतं तसं पीक विमा। त्या विम्याबद्दल ज्या काही अटीतटी शर्ती आहेत, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये बीड मॉडेल एक आम्ही केलेलं आहे, बीडचं मॉडेल। त्या अनुषंगाने त्याही सूचना आम्ही त्यांना सांगितलेत की आपण तशा सूचना आपण यांना द्याव्या प्रशासनाला। नंतर राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क, त्या स्पर्धात्मक निविदेस मंजुरीसाठी हा एक विषय, त्याच्याबद्दल त्यांच्याशी बोललेलो आहे। महत्त्वाचा विषय जो मी किंवा आम्ही मुंबईमध्ये बोललेलो आहोत आणि तिथूनसुद्धा त्यांना विनंती केली होती, ती आज प्रत्यक्ष भेटून केली। गेले काही वर्ष आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे चक्रीवादळं ही येऊन आदळत आहेत। एक 8-15 दिवसापूर्वीसुद्धा एक वादळ आपल्याला जेमतेम स्पर्श करून गेलं आणि त्यांनीसुद्धा नुसतं स्पर्श केला तरी मोठा दणका दिलेला आहे। तर अशा वेळेला जी मदत असते त्या मदतीचे निकष हे आता जुने झालेले आहेत। NDRFचे जे असतात नॉर्म ते बदलणं हे गरजेचं आहे, कारण ती मदत ही अपुरी पडते। राज्य सरकारने गेल्याही वेळेला निकष बदलून जे निकष आहेत NDRFचे त्याच्यापेक्षा अधिक मदत गेल्याही वेळेला केली, याही वेळेला केली, पण हे निकष मुळामध्ये NDRFचे बदलले गेले पाहिजे। 9वा विषय जो आहे तो 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी, तो मिळण्यासाठी एक आहे शहरी स्थानिक संस्थांसाठी। तसंच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधीची परफॉर्मन्स ग्रँटी, हा बोललो तोच विषय आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय जो प्रत्येकाचे एक दिवस असतात, पर्यावरण दिन असतो, आणखीन काही दिन असतो, तसं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक मराठी भाषा दिन असतो। तो मराठी भाषा दिन आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी तेव्हा एक तिकडे चर्चा होते। तर तोही जो प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे, त्याहीबद्दल आम्ही विनंती केलेली आहे की राज्य सरकारकडून बरीचशी माहिती दिली गेलेली आहे, आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तीही आम्ही देऊ, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल लवकरात लवकर आपण सूचना द्या।
तर अशा सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी विस्तृतपणाने चर्चा झालेली आहे आणि जसं मी म्हटलं की ह्या सर्व बाबतीमध्ये आम्ही पत्रसुद्धा दिलेली आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की मी याच्यात नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो. तर आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्यांच्याकडनं याच्या सर्व बाबतीत सकारात्मक निर्णय होतील. आता मुख्यमंत्र्यांनी एकूण जे 12 मुद्दे सांगितले ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्राईम मिनिस्टर साहेबांना भेटलो. त्यामध्ये 12 मुद्द्यामध्ये आम्हाला 11ला वेळ दिली होती. जवळपास 12:30पर्यंत 1.5 तास त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या बद्दल आत्ताच थोडक्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं. दुसरा मुद्दा होता तो ओबीसींना, इतर मागासवर्गीयांना पंचायत राज्य संस्थेतील निवडणुकीतलं राजकीय आरक्षण होतं ते काढून टाकलं गेलं, त्याला स्थगिती दिली स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या. त्याच्यामुळं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्याच्यामध्ये 56,000 जागांच्यावर ह्याचा परिणाम झालेला आहे. आम्ही पंतप्रधानांना सांगितलं की भारत सरकारने 2011मध्ये ACCC केलं आहे, त्याची माहिती राज्य सरकारला मिळाली तर त्या आरक्षणाचा अभ्यास करून अहवाल करता येईल आणि ह्याच्यामध्ये निकालपत्रात SC, ST, OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादा 50% निश्चित केलेली आहे. त्यामुळे SC, ST बहुल जिल्ह्यामध्ये OBC प्रवर्गाला 27%पेक्षा कमी किंवा एखाद्या परिस्थितीत आरक्षणच मिळणार नाही. तर SC, ST, OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादित 50%ची तरतूद शिथिल करण्याच्या बद्दलची मागणी मुख्यमंत्री महोदयांनी आज तिथं केली आणि SC, ST याचं आरक्षण घटनात्मक कॉन्स्टिट्यूशनल आहे तर OBCचं आरक्षण वैधानिक आहे. त्यामुळं आपणास विनंती आहे की SC, ST आणि OBC आरक्षण कॉन्स्टिट्यूशनल करण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्त करावी आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी 2021च्या जनगणनेमध्ये देखील OBCची जनगणना करावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता. मागासवर्गीय पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने आणि मुंबई हायकोर्टाने त्याच्याबद्दल आत्ता तिथं मॅटर चालू आहे, त्यांनी काही निकाल दिलेले आहेत. त्याच्यामुळं हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही तर इतर अनेक राज्यांचा आहे. यासाठी संपूर्ण देशासाठी एकसारखं सर्वकष धोरण अवलंबण्यात यावं. या संदर्भात प्रलंबित याचिका लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी. मेट्रो कार शेडच्या संदर्भात आत्ताच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, राज्यांना GST काउन्सिलमध्ये पण अनेकदा आम्ही हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री महोदयांनी पत्र व्यवहार पण केलेला आहे. तरी देखील महाराष्ट्राला 24,306 कोटी रुपये GST भरपाईपोटी मिळणे बाकी आहे. ते कोविडचं अभूतपूर्व संकट संपूर्ण देशावर आहे, सगळ्या राज्यांच्यावर आर्थिक दिलासा देण्याकरता हे पैसे जर लवकरात लवकर मिळाले तर त्याचा निश्चितपणे सर्वच राज्यांना उपयोग होणार आहे. महाराष्ट्राची रक्कम 24,306 कोटी आहे. पीक विम्याच्या बद्दल सातत्याने बीड मॉडेल आपल्या राज्यामध्ये जे गेल्या वर्षी राबवलं गेलं ते खूप लोकप्रिय झालं आणि मुख्यमंत्र्यांनी, आमच्या कृषी मंत्र्यांनी सगळ्यांनी मागणी केलेली की बीड मॉडेल फक्त बीडपुरतं मर्यादित न ठेवता ते सगळ्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना लागू करावं आणि आत्ता फक्त केंद्र सरकारने ते बीडपुरतं लागू केलेलं आहे. तर तो प्रस्ताव आम्ही कृषी मंत्रालयामध्ये दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे मॉडेल जर आपण केलं तर त्याचा खूप चांगल्या प्रकारचा परिणाम होणार आहे. शेतकरी पण समाधानी होणार आहे. बल्क ड्रग पार्क स्पर्धात्मक निविदेच्यासाठी आपण दिघी बंदराजवळ MIDCनं 250 एकर जागा निश्चित करून ठेवलेली आहे. ते बल्क ड्रग पार्क लवकरात लवकर महाराष्ट्रासाठी मंजूर करावं. 1,000 कोटी रुपयाचं अर्थसहाय्य देखील त्याकरता द्यावं. हा पार्क सुरू झाला तर औषध निर्मितीस मोठं प्रोत्साहन मिळणार आहे आणि राज्य सरकारने हे बल्क ड्रग पार्कसाठी काही प्रोत्साहन देखील जाहीर केलेली आहेत. त्याच्यात केंद्राची पण
सहकार्य जर राहिलं तर आणखीन ते चांगलं होईल। नैसर्गिक आपत्ती जे NDRF आणि SDRF ह्या जे निकष 2015 साली केले, त्याच्यानंतर महाराष्ट्रात नैसर्गिक चक्रीवादळ आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं, दुसरं तोक्ते चक्रीवादळ आलं। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी NDRF आणि SDRFच्या पेक्षा 3.5 पट जास्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे नॉर्म बाजूला ठेवून अधिकची रक्कम महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये घातली। तर मुख्यमंत्र्यांनी आज त्यांना सांगितलं की 2015चे नॉर्म्स आता आपण 2021मध्ये आहोत, तर ते आता तुम्ही बदला, ते बदलण्याची नितांत गरज आहे आणि केंद्राने याचा विचार करून त्याच्यामध्ये मार्ग काढावा। तसंच गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 4 वेळेला चक्रीवादळं आली आणि चक्रीवादळं वारंवार येत असल्यामुळं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई हा जो काही समुद्र किनारा आहे, ह्या समुद्र किनाऱ्याला काही गोष्टी अशा केल्या पाहिजेत की ज्या परमनंट झाल्या पाहिजेत। मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलची बैठक घेतली आणि त्याच्यात अंडरग्राऊंड केबल, विद्युत वाहिनी ते टाकायला सांगितल्या। स्थलांतरित नागरिकांना निवारे उभारणे, पक्के निवारे उभारायचे, किनारा संरक्षण भिंत बांधणे, ह्या पायाभूत सुविधा द्यायची गरज आहे। त्याला 5,000 कोटी रुपये लागतात। आमचं म्हणणं की प्रत्येक वेळेस NDRF, SDRFचे पैसे आणि काही राज्य सरकारचे पैसे हे कायमचं दुखणं दूर करण्याच्या करता गेले अनेक वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन काय केलं पाहिजे त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि तशा प्रकारच्या सूचना पण केंद्राकडनं आलेल्या होत्या। तर त्याला 5,000 कोटी रुपयाची मदत ही द्यावी। तसंच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याच्या करता जो शहरी भागाकरता असतो, त्याच्यामध्ये 2018-19 आणि 19-20 परफॉर्मन्स ग्रँट कामगिरी अनुदान त्याला म्हणतात, त्याच्याबद्दलचं संपूर्ण महाराष्ट्राला 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी शहरी स्थानिकच्या करताचा आहे। तो 1,444 कोटी 84 लाख रुपये अनुदान तातडीनं मंजूर करावं। आपण तशा वित्त मंत्रालयाला सूचना द्याव्या असं मुख्यमंत्री महोदयांनी, आणि हे केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सगळ्या प्रस्ताव आमचे आलेले आहेत। युटिलायझेशन सर्टिफिकेट पण आम्ही भारत सरकारकडे पाठवलेला आहे, तो एक मुद्दा होता। त्याच्यानंतर 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत हे पंचायत राजचं, मागाशी सांगितलं ते शहराचं, हे ग्रामीणचं, याच्याकरता केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने महाराष्ट्रास 2016-17ला 294 कोटी 84 लाख द्यायची शिफारस केली। असं 17-18ची 333 कोटी 66 लाख, 2018-19 378 कोटी 91 लाख, 2019-20 साठी 496 कोटी 15 लाख हे अद्याप वित्त विभागाकडे प्रलंबित आहे। आम्ही विनंती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं केली की 1,208 कोटी 72 लाख रुपये थकीत निधी तातडीनं मंजूर करावा आणि तशा प्रकारच्या सूचना प्राईम मिनिस्टर साहेबांनी वित्त विभागाला द्याव्या भारत सरकारच्या। आणि मराठी भाषेचा भाषेचा दर्जा देण्याच्या बाबत याच्यामध्ये बऱ्याचदा तशा पद्धतीनं सातत्याने विधिमंडळामध्ये मागणी येत होती आणि तशा प्रकारची मागणी आज मुख्यमंत्री महोदयांनी ही प्राईम मिनिस्टर साहेबांना त्या ठिकाणी केली आणि त्यांना सांगितलं की मराठी भाषेच्या करता आपण तातडीनं क्लासिकल लँग्वेज ह्याच्यामध्ये ह्याचा स्टेटस त्या ठिकाणी द्यावा। आणि तसंच 12वा विषय मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं, राज्यपाल नियुक्त 12 जागा, रीतसर गव्हर्नमेंट पूर्ण बहुमतात आहे, जो काही ठराव कॅबिनेटला करावा लागतो तो केला। आम्ही राज्यपाल महोदयांना भेटलो, आता एका व्यक्तीने PIL मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे, आमच्या माहितीप्रमाणे त्याच्याकरता ॲफिडेव्हिट करून द्यायला सांगितलेलं आहे। तर या 12 जागा जवळपास आता 8 महिने झाले, तर त्याच्याबद्दलच्या सूचना प्राईम मिनिस्टरनी साहेबांनी गव्हर्नर साहेबांना कराव्यात की बाबा हे रीतसर त्यांचा प्रस्ताव आहे, बहुमत आहे त्या सरकारला आणि कॅबिनेटने ठराव केलेला आहे। नियमावलीमध्ये जशा प्रकारचे व्यक्ती निवडताना गोष्टी असाव्या लागतात त्या सगळ्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आहे। तर तोही मुद्दा आता ते 12 नामनियुक्त सदस्य विधान परिषदेचे करावेत।
असे 12 मुद्दे पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी सांगितले. ह्याच्यामध्ये पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना आम्हाला मुख्यमंत्री बोलत होते, आम्ही तिथं होतो, त्यांना असं आश्वासन दिलं की हे सगळे मुद्दे मी तपासून घेतो आणि संबंधामध्ये जे काही त्याच्यामध्ये करण्याची गरज असेल ते करण्याच्याकरता मी निर्णय घेतो असं सांगितलं. चर्चा अशी अतिशय समाधानकारक झाली. जवळपास 90 मिनिट पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळ दिलेला होता आणि सगळे राज्याच्या हिताचे जे काही विषय होते ते मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तिथं मांडण्यात आले. एक मिनिट मगाशी सॉरी, मैं हमारी मीडिया के लोगों से दोबारा रिपीट इसलिए करता हूँ, शायद मेरे सामने माइक नहीं था उस वक्त. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आज पंतप्रधानांना सांगण्यात आले त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे आणि म्हणून त्या पंतप्रधानांना आम्ही विनंती केली की आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एकतर जोपर्यंत अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तुमच्याकडे आलेले आहेत ते अधिकार लक्षात घेऊन मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो आता अधिकार केंद्राकडे आहे, तुम्ही ते पार पाडावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पावलं उचलावी अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. आणि त्याचबरोबर 50% आरक्षणाची जी मर्यादा इंदिरा साहनी प्रकरणातून एक सिलिंग लिमिट घालण्यात आलेली आहे ती पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती लिमिट जर आपण रिलॅक्स केली तर मग दोन्ही प्रश्न मार्गी लागतील आणि आपली जी याचिका आपण दाखल केली, रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे, तेही रिव्ह्यू पिटिशन जे आहे त्याच्या आमचं उलट आम्हाला आनंद आहे की ते राज्याला अधिकार मिळाले पाहिजेत, पण नुसते राज्याला अधिकारातून फायद्याचं नाही आहे की जोपर्यंत 50%ची जी मर्यादा आहे या लिमिटची आहे ती जोपर्यंत शिथिल होत नाही तोपर्यंत राज्याला नुसते अधिकारातून फायद्याचं नाही आहेत असं आम्ही त्यांना विनंती केली. पंतप्रधानांनी याच्या बाबतीमध्ये मी निश्चित माहिती घेईल आणि पुढील कारवाई करीन अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे. उससे आप बिल्कुल सहमत है? आप किस तरह से देखते हैं? प्रधानमंत्री ने कल कहा, उन्होंने कहा कि राज्य सरकार के दबाव में आकर उनको पहला निर्णय करना पड़ा वही फैसला और उसके बाद अभी निर्णय जो ले रहे हैं क्योंकि आपने अपना मन बदल दिया. उद्धव जी किस तरह से आप देख रहे हैं पूरी वैक्सीन? एक बात तो सच है कि जल्द से जल्द अपने देश के जितने सारे नागरिक हैं उनको वैक्सीनेशन तो किया जाना चाहिए. और बीच में जैसे आपने कहा 18 to 44 केंद्र सरकार ने ये जिम्मेदारी राज्यों के ऊपर सौंपी थी और हमने भी तैयारी की थी. मैंने तो कई बार कहा था कि उम्र के हिसाब से देखें तो 18 से लेकर 44 इस उम्र में महाराष्ट्र में लगभग 6 करोड़ की आबादी है और उसके लिए 12 करोड़ डोज लगने वाले हैं क्योंकि एक बार में 2 बार लेना पड़ता है. तो उसके लिए हमने पूंजी भी तैयार रखी है और जब भी वैक्सीनेशन हमने शुरुआत भी की थी लेकिन उसका जो सप्लाई है वो ठीक नहीं रहा, बीच में खंडित होते रहा और कल प्रधानमंत्री जी ने सारी जिम्मेदारी फिर से एक बार केंद्र के ऊपर ली है तो स्वाभाविक है हम उनको धन्यवाद देना चाहते हैं और अपेक्षा करते हैं कि बीच में जो सारी रुकावटें आ रही थी वो रुकावटें अब दूर हो जाएगी और जल्द से जल्द सिर्फ महाराष्ट्र ही नहीं अपना पूरा हिंदुस्तान और उसके नागरिक है
उनको पूरा टीकाकरण हो जाए। सर उसको सबको फ्री देना चाहिए। राहुल गांधी ने कहा है कि सबको फ्री देना चाहिए। नहीं, सबको फ्री मिलना चाहिए तो उनका अधिकार और जरूरत। आज अगर कोविड से बाहर निकलना है तो तुरंत वैक्सीनेशन की जरूरत है। फ्री देना तो अच्छी बात है, लेकिन अगर कुछ मान लो कि कुछ लोग लेना चाहते हैं तो ले सकते हैं, जैसे कि वो सब्सिडी की बात हुई थी बीच में। काय म्हणाले? आमची व्यक्तिगतच भेट झाली ना। एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही तिघही समाधानी आहोत, कारण आजच्या आमच्या भेटीमध्ये कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता। अत्यंत शांतपणाने आणि समजूतदारपणाने जेवढे मुद्दे आम्ही मांडले की त्यांनी शांतपणाने ऐकून घेतले। त्याच्यात आम्ही जसं आता अजितदादांनी सांगितलं, अशोकरावांनी सांगितलं, त्या विषयाबद्दल भूमिका नुसत्या मांडल्या नाही तर त्यांना पत्रसुद्धा दिलेली आहेत। आणि म्हणून मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आमचं ऐकून घेतलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, ते एकूण बघितल्यानंतर यामध्ये त्यांनी जसं सांगितलं की मी पूर्ण माहिती घेतो, लक्ष घालतो, तर आम्हाला नक्की विश्वास आहे की काही ना काहीतरी मार्ग निघेल। नहीं, सारे मुद्दों पर ज़्यादा और कम ऐसी कोई बात नहीं। विषय के अनुसार चर्चा हुई है, तो ऐसे नहीं कहा जा सकता कि इस विषय पर ज़्यादा बात हुई, इस विषय पर छोटी बात हुई। आपकी हाफिलों की अलग मुलाकात हुई है, हाँ या ना? दूसरा सवाल हमारा है या ना मतलब क्या अदालत है कि क्या है? नहीं, हाँ या ना का मतलब क्या अदालत? सुनो, ऐसा है कि ये बात कभी मैंने छुपाई नहीं और छुपाने की आवश्यकता नहीं। आज राजनीतिक रूप में देखें तो हम उनके साथ नहीं है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हमारा रिश्ता टूट गया है। मैंने कल भी बात कही थी, मेरे एक साक्षात्कार में शायद लोकसत्ता ने लिया था तब, तो इसमें कोई गलत बात नहीं है कि मैं अगर मिलूँ, मैं कोई नवाज शरीफ से नहीं मिलने गया था, तो ऐसे अगर उनको कुछ मिले, मैं एक व्यक्तिगत रूप में मिलूँ, अगर मैं मिल भी लूँ, आज भी अभी मेरे साथी है उनको कहूँगा कि मुझे दोबारा जाकर मिलना है, तो गलत बात क्या है उसमें? ऐका एक मिनिट, आता याच्यामध्ये गेल्या वर्षभर त्यांचे काही वेळेला जसं आता ते वादळ आलं, मधल्या काळामध्ये मी सांगितलं त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सरकार तुमचं कोविडच्या काळात चांगलं, हे व्यक्तिगतच बोलणं होतं। त्याचं आज सुद्धा आमची एक थोडा वेळ व्यक्तिगत भेट झाली, काय कसं काय चाललंय, मी त्यांना सांगितलं की या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत मी आलेलो आहे आणि राज्याचे प्रश्न आहेत। नाही, आता युती का तुटल्या 1.5 वर्षानंतर काय सांगायचं? ठीक आहे, अरे भाई साहब, जैसे अभी सारी बातें बताई, मैं एक बार फिर से पढ़ता हूँ, शायद आपको चाहिए तो। ठीक है, एक मिनट, मैं आपके लिए ठीक है, वाला रिपीट